नमस्कार. मी प्रवीण बद्रे, केशगाव जिल्हा परिषद गटातून आमच्या घरच्या पाटोद्या गावाच्या विद्यमान सरपंच सौ समन प्रवीण बद्रे या जिल्हा परिषदसाठी उभारलेले आहेत. त्यांच्यासोबत करजखेडा गणातून श्री लिंबराज भाऊ साळुंखे व केशगाव गणातून संजीवनी अभिजित पाटील या उभारलेले आहेत. काय विकासाचं काय तुमचं विजन असणार आहे पुढं? विकासाचं विजन म्हणलं तर माझी जी उमेदवारी आहे ती एखाद्याला डायरेक्ट 10वीची परीक्षा द्यायची, तर उमेदवारी जी माझी मिळाली ती ग्रामपंचायत सदस्य ते सरपंचाचा प्रवास, माझा यशस्वी 10 वर्षाचा कार्यकाल, त्या जोरावर मी उमेदवारी मला पक्षाने दिलेली आहे. अचानक असं नाही की बाबा कुठं तर पक्षांतर केलं आणि लगेचच उमेदवारी दिली, असं काहीच नाही. 10 वर्ष झाले मी आदरणीय राणादादाचा कार्यकर्ता आहे, भाजपचं पण काम करतोय आणि अनेक विकास कामं केली. लहान म्हणजे त्या लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंतच्या सगळ्या समस्याची जाण मला आहे. गावात शाळा असेल, दवाखाना असेल, शेत रस्ते असतील, पाणी पुरवठा, जलजीवन सारखी पाणी पुरवठा योजना प्रभावीपणे म्हणजे विकासाची कामं 10 वर्षात केल्यामुळं मला संधी पक्षाने दिली. सांगायचं झालं तर माझ्या गावाची अवस्था ज्यावेळेस मी सदस्य होतो त्यावेळेस असा नुसतं जायला रस्त्याने चिखल, 6 सार्वजनिक नळ होती, रस्त्याच्या दुतर्फा सगळी अतिक्रमण होती. माझ्या 10 वर्षाच्या काळात सगळी दुतर्फा अतिक्रमण काढून तरुणासाठी दुकान व्यवसाय गाळे करून 1ली ते 10वी पर्यंतच्या खोल्याचं निर्लेखन करून नव्याने 10 खोल्या मंजूर करून शिक्षणाच्या सोयीसाठी व्यवस्थित सगळं करून घेतलं मी. विकासाचा प्रयत्न आपण करताय आणि विकास होतोय, त्याच्यावरती आपलं काय म्हणणं आहे नेमकं? काय त्या लोकांना मी मतच नाही, त्याचा म्हणजे काय मी काय म्हणलो, मी ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते काहीतरी क्वालिफिकेशन लागल, उगं उठलं तर 4 दिवसात कुठं तर यायचं, मी ह्याचा म्हणायचं आणि ह्याच्यात प्रवेश करायचा आणि उमेदवार मिळायचा. हा राजकारणातला बेसच नाही. समाजकारणाच्या नावाखाली राजकारण करणं ही म्हणजे आपलं नाहीच. मी जे केले ते तळागाळापासून काम करून 10 वर्ष सक्षमपणे माझं गाव उभा राहून विकास निधी खिचून आणि प्रत्येक क्षेत्रातून मी माझ्या गावाला विकास निधी खिचून कुठलंही उत्पन्न नसताना सगळ्या गोष्टी करूनच मी काम केले. त्यामुळे पक्षाने मला उमेदवारी दिली आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, अर्चनाताईच्या माध्यमातून म्हणजे गटाचा विकास माझ्या पाटोद्यासारखा दुपटीनं म्हणजे करणार आहे. आणि प्रत्येक शाळेला अर्चनाताईंनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर्ग खोल्याला दिलेले आहेत. तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून आमचं करजखेडचं खंडोबा मंदिर असेल, बामणीचं हनुमान मंदिर असेल, पाटोद्याचं जगदंबा मंदिर असेल, नांदुर्गाचं महादेव मंदिर असेल, कुठेही विकास निधी कमी पडू दिलेला नाही. काय आव्हान असेल मतदाराला? मतदाराला काय नाही, विकासाच्या जोरावर मत मागत आहोत. आणि माझा अनुभव म्हणजे ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, मी एकदमच 10वीच्या परीक्षेला बसलो नाही, 1ली, 2री, 3री, 4थी करत आलेलो आणि कुठलं लगेच समाजकार्य करत करत पक्षांतर करून लगेच तिकीट मारून डायरेक्ट जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेली नाही. जनतेला सगळं माहिती आहे. राजकारणात बी म्हणलं तर अनुभव लागतंय, बेस लागतंय. उगा मी समाजकारणी म्हणायचं ना अचानक कोणी आता पक्षात उडी मारायची आणि त्याचं पक्षाचं तिकीट घ्यायचं आणि मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास केला म्हणजे असं कसं जमल? कुठल्याही गोष्टीचं एखादं आपल्या शेतात उत्पन्न केलं त्याला आधी खूप मेहनत करावी लागते, त्याला पेरावं लागतंय, त्याला फवारणी करावं लागतंय, पीक येतं उत्पन्न सगळं होते. एकाएकी समाजकारणातून एखाद्या पक्षांतरात जायचं आणि पुन्हा समाजकारण सोडायचं आणि एखाद्या पक्षाचा झेंडा घ्यायचा आणि मी गटाचा विकास करतो, ही असं नाही शक्य. आव्हान काय आहे? आव्हान माझ्या केशगाव गटातील मतदार एवढे सुज्ञ आहेत आणि मी जिल्हा परिषदचा उमेदवार आहे म्हणून मला ओळख करून सांगायची गरज नाही. केशगाव गटातील नाही तर तालुक्यातील प्रत्येक नागरिक हा प्रवीण बद्रेला नावानिशी ओळखतो, त्याच्यामुळेच मला उमेदवारी भेटलेली आहे. आणि येणाऱ्या काळात धाराशिव मध्ये ह्या 54 गटापैकी केशगाव गट हा येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये 1 नंबरलाच असेल असं मी मतदाराला आवाहन करतो. खरी परिस्थिती होती, आता काय आहे त्याच्याशी बोलता? राहिला विषय निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेबद्दल, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी ती योजना केली. योजना 5-10 वर्ष एकदम सुरळीत चालू होती, पण अचानक विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि आमचे आमदार म्हणजे 72 गावं तुळजापूरमध्ये गेल्यामुळे आमचे आमदार गेले तिकडे, शासन नसल्यामुळं समजा ती योजना बंद पडली. ज्यावेळेस दादा इकडे आले कुठं आपल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघ, मग त्यावेळेस काही लोकांनी पाठपुरावा केला, पण ती त्यावेळेस त्या पक्षात असताना त्यांना निधी का मिळाला नाही? त्यांच्या मी जी कोणी पुढचं असेल मी नाव घेत नाही, त्यांनी त्याच पक्षात होतं, त्यांचीच संस्था होती, त्यांचा जलसंपदा मंत्री होता, का मिळाला नाही? मग आमच्या सगळ्या ग्रामपंचायतीनं आमच्या टीमनं सगळा पाठपुरावा करून
त्याला अधिक वेग देऊन परत आमची भाजपची सत्ता आल्यानंतर आदरणीय राणादादांनी जलसंपदा विभागाला देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलून त्याला दुरुस्तीसाठी इतिहासात कधीच 113 कोटी कुठल्याही योजनेला तुम्ही ऐकलंय का असं, तर 113 कोटी मिळून ह्याचा प्रश्न पाण्याचा त्यांनी मार्ग गेलेला आहे. जी शेती पडेल त्याचा पोरगाच नीट करत असतोय, शेजारी करत नसतोय. तसं साहेबांनी योजना केली आणि राणादादांनी दुरुस्तीला पैसे आणले आणि ती योजना चालू झाली. त्यामुळं या जनतेला सगळं माहिती आहे, कोण काम करते, कोण बोलबच्चन करते, कोण विकास करते, सगळं जनतेला माहिती आहे. तरी मी माझ्या केशगाव गटातील सर्व सुज्ञ मतदार बंधू शेतकरी यांना आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला कुणाच्याही भूलथापाला बळी न पडता आदरणीय राणादादा अर्चनाताईचे हात बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने माझ्या तिन्ही उमेदवाराचा समोरील कमळ चिन्हाला बटन करून विकासाचं ट्रिपल इंजन चालण्यासाठी मतदान करावं एवढं आवाहन.